भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। मात्र पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच आहे। पाकिस्तानच्या याच खोटारडेपणाची पोलखोल करण्यासाठी भारत सरकारने एक विशेष योजना आखलेली आहे। मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून 7 खासदारांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आलंय आणि विशेष म्हणजे या शिष्टमंडळामध्ये सर्वपक्षीय खासदार असणार आहेत। यामध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरती विशेष जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। या संदर्भात परिपत्रक सुद्धा सादर करण्यात आलंय। पाकिस्तानच्या फेक नरेटिव्ह विरुद्ध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताचं मत मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांच्या संपर्कात राहून या हालचाली सुरू केलेल्या आहेत। हे सर्वपक्षीय खासदारांचा समावेश असलेलं प्रतिनिधी मंडळ अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार, संयुक्त अरब इमिराती आणि इतर देशांना सुद्धा भेट देणार आहे। सुप्रिया सुळे दक्षिण आफ्रिका आणि इजिप्तमध्ये, तर खासदार श्रीकांत शिंदे हे UAE आणि आफ्रिकेमध्ये जाऊन ऑपरेशन सिंदूरवरती आपली बाजू जगासमोर मांडणार आहेत। जगासमोर पाकचा बुरखा भारत फाडण्याची पूर्णपणे तयारी करतो। IMFच्या पैशांची पाककडून दहशतवाद्यांवरती खैरात करण्यात येते। IMF कडून पाकिस्तानला $1 अरब हे मंजूर झाले। काही महत्त्वाच्या बाबी ज्या समोर आहेत त्या आपण बघतोय। दरम्यान पाकिस्तानला 123 अब्ज अमेरिका डॉलरचा दुसरा हप्ता हा देण्यात आलेला आहे। पाकिस्तानला फंडिंग म्हणजे दहशतवादाला फंडिंग हे भारताने पहिल्यापासून सांगितलेलं आहे। यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये मारला गेलेल्या दहशतवाद्यांचा पाकला मोठा कळवळा आल्याचं आपल्याला बघायला मिळतं। दहशतवाद्यांच्या वारसदारांना प्रत्येकी 1 कोटी देण्याची घोषणा पाकिस्तानकडून करण्यात आली आहे। तर दहशतवादी मसूद अझहरला कोटींची खैरात केली जाते। मसूद अझहरला पाक मरकज पुन्हा एकदा बांधून देणार आहे। तर IMFचा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीतच भारताकडून वारंवार सांगण्यात आलेलं आहे की पाकिस्तान कशा पद्धतीने दहशतवादाला सपोर्ट करत आहे। ही अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण खरी न्यूज लोकांपर्यंत आणि विशेषतः विविध देशांमध्ये पोहोचली पाहिजे। ही एक चांगली डिप्लोमसी आहे की ज्यामुळे भारताची भूमिका आणि युद्धाचं सत्य हे सगळ्या जगापर्यंत पोहोचेल आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे त्या ठिकाणी लोकांमध्ये, विशेषतः जे काही वेगवेगळे देश आहेत त्या देशांमध्ये प्रस्थापित होईल। हे MEAच्या माध्यमातून 5 खासदार एका टीममध्ये, एका ग्रुपमध्ये असतील, असे 8 खासदार, 8 टीम्स ज्याच्यात 5 खासदार इच आणि MEAचा एक माणूस, असे पूर्ण जगभरातल्या जास्तीत जास्त देशांना आम्ही भेटण्यासाठी आणि आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी निर्णय घेतलाय। काल किरण रिजिजूंचा मला फोन आला होता। त्यांची इच्छा आहे की त्या सगळ्यामध्ये आम्हीही सगळ्यांनी सहभागी व्हावं। तर देशाचा जेव्हा विषय असतो तेव्हा अर्थातच ताकदीने भारतीय म्हणून जातो। त्यामुळे या 8 कमिटीज आहेत। या 8 कमिटीज 10 दिवसात 5 ते 6 देश फिरणार आहेत आणि हे 22 किंवा 23 तारखेला या ग्रुप जातील आणि 10 दिवसाचा तो दौरा असेल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं आणि केंद्र सरकारचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला एक जबाबदारी दिलेली आहे एका डेलिगेशनला लीड करण्यासाठी। माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे, माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे की भारताचं नेतृत्व करण्याची एक जबाबदारी एवढ्या कमी वयामध्ये माझ्यावरती आलेली आहे आणि ती मला नरेंद्र मोदीजींनी दिली। मी त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। दरम्यान शशी थरूर यांनी केंद्र सरकारचे आभार मानलेले आहेत। केंद्राकडून शिष्टमंडळात शशी थरूर यांचा समावेश करण्यात आलाय। तर भारतीय शिष्टमंडळ जगासमोर पाकचा बुरखा फाडणार आहे। या शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारांचा समावेश आहे। आपण शशी थरूर यांनी केलेलं ट्विट बघतो। यामध्ये केंद्र सरकारचे त्यांनी आभार मानलेले आहेत। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा जगासमोर बुरखा फाडण्यासाठी केंद्र सरकारने एकीकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांची निवड केली आहे। मात्र त्यावरून आता काँग्रेसमध्येच कुरघोडींचं राजकारण सुरू झालेलं आहे। केंद्राने परस्पर शशी थरूर यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे काँग्रेस चांगलीच दुखावलेली आहे। काँग्रेसने शिष्टमंडळासाठी शिफारस केलेल्या नेत्यांमध्ये शशी थरूर यांच्या नावाचा समावेश नाहीये। त्यामुळे थरूर आणि काँग्रेसमध्ये अंतर निर्माण झाल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। दरम्यान केंद्राच्या शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव निश्चित झालं असलं तरी सुद्धा काँग्रेसने थरूर यांच्या नावाची शिफारस केलेली नाहीये। खुद्द जयराम रमेश यांनीच या संदर्भामध्ये ट्विट करत माहिती दिली आहे। काँग्रेसने दिलेली 4 नावं बदलली जाणार नाहीत असं वक्तव्य जयराम रमेश यांनी केलं आहे। दरम्यान काँग्रेसकडून जी यादी पाठवण्यात आली आहे त्यामध्ये थरूर यांचं नाव दिसत नाही। आपण बघतोय आनंद शर्मा हे माजी कॅबिनेट मंत्री आहेत,
तर खासदार गौरव गोगोई यांचं नाव यामध्ये यादीत दिसतंय. तर डॉक्टर सय्यद हुसेन हे सुद्धा राज्यसभेचे खासदार यांचं नाव आहे. दरम्यान राजा ब्रार हे सुद्धा खासदार यांचं सुद्धा नाव काँग्रेसच्या यादीमध्ये. जेव्हा भारताने पाकिस्तानवरती हल्ला केला तेव्हा पाकचे पीएम पोहण्यासाठी गेलेले होते असं पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितलेलं आहे. तणावाच्या घडामोडी सुरू असल्यामुळे पोहायला जाताना मी माझा फोन सोबत घेऊन गेलो होतो. त्यावेळेला जनरल असीम यांचा फोन आला. मुनीर यांनी त्यावेळेला पाकिस्तान सैन्याने भारताला जोरदार प्रत्युत्तर दिलंय अशी माहिती त्यावेळेला दिली होती असं त्यांनी सांगितलंय. सुबह का वक्त था, मुझे सुबह में फजर के बाद मैं स्विमिंग करता हूं, तो मैं एहतियातन अपना सिक्योर फ़ोन साथ ले गया और मैंने ज़िया को कहा कि ज़िया यार अगर कोई घंटी बजे तो मुझे फ़ौरन बताना. एज लक वुड हैव इट वो घंटी बजी तो जनरल आसिम मुनीर लाइन पर थे. कह लेंगे कि वज़ीर आज़म हमने बड़ा भरपूर उनको जवाब दिया है